पाटण बीडीसी कॉलेजचा अजब कारभार। प्रवेश फीमधील सुविधा नोंदीप्रमाणे काही सुविधा मिळत नसताना सुद्धा त्या सुविधांची शालेय प्रवेश फीमधून घेतली जाते फी। झेरॉक्स नक्कल सत्याप्रत करणे कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहेत 10,000 रुपये। आता विद्यार्थ्यांवरील कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सहन केला जाणार नाही। प्रहार विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष शुभमजी उबाळी यांचा कॉलेज प्रशासनात आंदोलनाचा इशारा। मी बाळासाहेब देसाई कॉलेजची विद्यार्थिनी असून आमची फी 17,000 आहे। आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, तर शासनाला एक विनंती आहे की आमची 50% फी तरी माफ झालीच पाहिजे। शुभमजी, गेल्या 3 तारखेला आपण कॉलेज प्रशासनाला निवेदन दिले होते, त्याचे तुम्हाला उत्तर मिळाले का? नक्कीच आम्ही 3 तारखेला मागच्या निवेदन कॉलेज प्रशासनाला दिलं होतं। त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे ज्या तक्रारी आल्या की विद्यार्थ्यांच्या 800 रुपये अतिरिक्त कॉलेज प्रशासन घेत आहे, नक्की कशाचा आकारतं आहे याच्या संबंधी आपण लेखी उत्तर त्यांना मागितलं होतं, पण त्याचं अद्यापही आपल्याला लेखी उत्तर काही आलेलं नाही आहे। शुभमजी, आपल्या यामध्ये प्रमुख मागण्या कोणत्या आहेत, थोडं सांगाल का? प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सर्व शिक्षण संस्थांना आवाहन केलं होतं की पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून 50% फी शैक्षणिक फी आपल्याला आकारायची आहे, आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळ्या आमच्या मागण्या तयार केलेल्या आहेत। पाटण तालुका हा एकतर दुर्गम भाग आहे आणि इथं कुठलंही औद्योगिकरण नाही आहे। रोजगाराचा जर विषय लक्षामध्ये घेतला तर रोजगार इथं लोकांना अजिबात नाही आहेत। जे रोजगार आहेत ते हातावरती काम करून लोक जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, आणि या अनुषंगानं आम्ही अशी मागणी केलेली आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की विद्यार्थ्यांना एकतर 50% फ्री मध्ये मोफत शिक्षण त्यांचं झालंच पाहिजे, पहिला हा आमचा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट जे EBC आणि स्कॉलरशिपचा जो मुद्दा आहे, हा विद्यार्थ्यांना पूर्ण EBC किंवा पूर्ण स्कॉलरशिप मिळत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे पैसे कट होत आहेत, तर याचाही कॉलेज प्रशासनानं लवकरात लवकर ह्याचाही निर्णय घेतला पाहिजे। शुभमजी, आज आपल्यासोबत खूप विद्यार्थी दिसले, आज आपण निवेदन घेऊन गेला होता, तर त्या निवेदनामध्ये तुमचं मत काय मांडले, खुलासा करावा? 3 तारखेला आम्ही प्रमुख जे आमचे पदाधिकारी आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही निवेदन देण्यास गेलो होतो। त्याच्यानंतर आजपर्यंत आम्हाला लेखी उत्तर मिळालं नाही, यामुळं आज आम्ही स्मरणपत्र कॉलेजसाठी आम्ही आज दिलेलं आहे, आणि या स्मरणपत्रामध्ये आम्ही जो अतिरिक्त 800 रुपयेचा जो बोजा आहे विद्यार्थ्यांवरती, तर त्याचं आम्ही लेखी उत्तर मागितलेलं आहे। आणि त्याचबरोबर जर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर किंवा तात्काळ जर 50% फी माफ नाही झाली किंवा न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असं सुद्धा आम्ही कॉलेज प्रशासनाला इशारा दिलेला आहे।